नमस्कार मित्रांनो, पूर्ण राज्यभर प्रसिद्ध झालेलं हॉटेल भाग्यश्री तुळजापूर जिल्ह्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर येथील असलेलं हॉटेल भाग्यश्री याची रील्स आपण भरपूर वेळेस ऐकलेली आहे, सोशल मीडियावर बघितलेली आहे। 250 रुपयामध्ये अनलिमिटेड रस्सा, 8च्या वर मटणाचे म्हणजे पीस असलेला अनलिमिटेड सूप आणि ज्वारी बाजरी आणि रोटी, मैद्याची रोटी हे अनलिमिटेड देणारे हॉटेल भाग्यश्री होतं। जसं त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकण्याची सुरुवात केली म्हणजे नाना प्रकारे त्यांना यश मिळालं। त्याच्यामध्ये त्यांनी जे बोकडाचं मटण असतं ते कापतानाचे व्हिडिओ, बोकडं एवढी कापली तेवढी कापली आणि त्यांचा हटके अंदाज यावाच लागतंय, नाद करतीस काय, अशा डायलॉगने फेमस झालेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांनी आत्ताच वाढदिवस झाला त्यांच्या बायकोचा, त्यावेळेस त्यांनी फॉर्च्युनरही विकत घेतली। म्हणजे शेवटी एका मराठी माणसाची प्रगती खूप जोराने झाली, त्यांनी त्या पद्धतीने कामही केले। हे सर्व असताना आताच कुठेतरी जे म्हणतात ना, मोठ्या माणसाचं किंवा मराठी माणसाचे पाय मराठी माणूसच ओढलं जातं। काल ते रविवार जो आहे त्या रविवारी त्यांनी हॉटेल बंद ठेवलं होतं। हॉटेल बंद ठेवण्याचं ते नेहमी सांगत असतात सोशल मीडियावर, कारण भरपूर लांबून लोक येतात, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून ते नेहमी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असतात की आज हॉटेल बंद आहे काही कारणास्तव। आणि तेच रविवारी हॉटेल बंद करून ते त्यांच्या पाहुण्यांच्या मौतीला गेले होते। परंतु त्याच वेळेस काहीतरी MH24 असं नाव सांगून लातूरहून काही युवक तिथे जेवणासाठी आले होते, परंतु हॉटेल बंद असल्या कारणाने त्यांना मनस्ताप झाला आणि त्यांनी दगडफेक करून हॉटेल भाग्यश्रीचे पोस्टर्स आणि जे काही बॅनर्स लागलेले होते त्याची तोडफोड केली। अक्षरशः त्यांनी यावरती हाईट म्हणून त्यांनी त्याचा हेही केला, बनवला, व्हिडिओही बनवला आणि तो सोशल मीडियामध्ये व्हायरलही केला। तोच व्हिडिओ आता कुठेतरी चर्चेचा विषय ठरतोय की हॉटेल बंद आहे म्हणून हे करणं, हॉटेलची तोडफोड करणं कितपत योग्य आहे। एखादा मराठी माणूस काम करतोय, एखादा व्यवसाय करतोय, परंतु बंद ठेवण्याचा हा सर्वस्वी अधिकार त्याचा आहे। टेस्टसाठी तुम्ही आधी जर लातूरहून तिथे जाताय तुळजापूरला तर त्यांनी तिथे चौकशी करणं हे गरजेचं होतं, परंतु हे कुठेतरी ह्या विकृती थांबवणं गरजेचं आहे। एक मराठी व्यावसायिक कुठेतरी पुढे जातोय आणि त्याला मागं फिरणं, ह्या दगडफेकीतनं काय होतंय की पुन्हा त्याच्या जीवालाही धोका आहे। शेवटी ऐरणीवर प्रश्न येतोच की मराठी व्यावसायिकाचं व्यवसाय करणंही आता अवघड होतंय, क्वांटिटी देतोय क्वालिटी देतोय आणि हे सर्व असताना त्याच्यावरती दगडफेक होणं ते बंद असताना निश्चितच काळजीची गोष्ट आहे। पोलीस याबद्दल अधिक तपास घेऊन निश्चितच कडक कारवाई करतील आणि ती त्यांनी करावी हीच आपली आशा आहे। तुम्हाला काय वाटतं या सर्व विषयावर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।